हे काय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला उद्याचा 31st ब्लॉग बघायला भेटेलच. आणि आज आहे 1 जानेवारी 2023. तर आज आम्ही चालले विचार की इस्कॉनला जायचं. ब्लॉग पण तुम्हाला पहिले तर हॅपी न्यू इयर तुम्हाला सर्वांना. आणि आमची तर पाऊस पडला आहे. न्यू इयरच्या दिवशी पाऊस पडतोय. तर आम्ही आता रेडी झालो आणि चाललो मंदिरात मानसर स्टेशनच्या इथे नवीन वर्षाला देवाचे दर्शन करायला. लेट्स गो. गाईज आम्ही इथे येतो दर्शन करायला. मानसर स्टेशनची इथंच आहे आणि काय मस्त व्ह्यू आहे बघा. आता आम्ही चाललो घरी. आता आम्ही आणलो आमच्या गावातल्या हनुमान मंदिरात. तर चला कुठून जायचं तिथे. गाईज आता आलो आम्ही शंकर मंदिरात. आम्ही शंकर मंदिरात पण दर्शन केलं. आता चाललो गणपती मंदिरात. इतकंच जवळच आहे. चालत गेलं तर 2 मिनटं पण नाही लागणार आणि स्कूटीने तर सेकंड पण नाही लागणार. तर चला. आता आम्ही चाललेलो गावदेवी मंदिरात पण तो मंदिर बंद होतं म्हणून आम्ही चाललो घरी. आता आम्ही आलो नाश्ता करायला. मी डोसा घेणार. डोसा गाईज आता मी समोसा घ्यायला आले नानीसाठी. बिस्किट बघ. ही आमची मॉडर्न लादी पुसणारी बघा. तर आम्ही इथे एका रिक्षात 9 जण चाललेले. 7 जण होतो आणि एक रिक्षा ड्रायव्हर आणि त्यासोबत त्यांची वाईफ होती. ते लोक खारघरला चाललेले. तिकीट काढलेले आहेत 7 जणींचं. पहिला आम्ही जाऊ सिऊरला मॉलला आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ खारघरच्या इस्कॉन टेम्पलला. चलो. ही ट्रेन नाही आली. ट्रेन आलेली आता. ट्रेनमध्ये बसू. चला. पोचलो होतं सिऊरला. हे बघा रोज ट्रॅव्हल करणारी म्हणून पायीच गेली. आज आम्ही पोचलेलो आहेत सिऊर्सला. आता चुकलेलो आहेत. आम्ही आलतो बॅक साईडला. आपल्याला जायचं फ्रंट साईडला. आता आम्ही तिथं जाणार बसून. गाईस किती गर्दी आहे बघा. आणि काय आधी डेकोरेशन आहे गाईस. काय सही डेकोरेशन आहे ते बघा. गाईस मी लवकरच आता फिरायला जाणार आहे म्हणून आम्ही बघत होतो आम्हाला कपडे. पण कपडे आउट ऑफ बजेट आहे. खूप महाग आहे. खूप म्हणजे खूप.
मी ऑर्डर केलेला आणि शाळेत प्रिपेअर झालेला आहे. चलो लेट्स. गॅस सगळी खायला लागलं. ही बघा ती स्पेशल आहे, थोडी स्पेशल माणूस आहे. काय जे वोट दिला बघा, वोट दिला. आमचा खाऊन पिऊन झाला. आता मी चाललो इस्कॉन टेम्पलला. बघा रेकॉर्ड झाला रे, रेकॉर्ड झाला. गाईज इथं काहीतरी गेम आहे बघा. गाईज आता आम्ही पोचलो इस्कॉन टेम्पलजवळ. म्हणजे अजून 5-10 मिनिटाचा रस्ता असेल. आणि गर्दी खतरनाक ट्रॅफिक होती. आम्हाला ज्या रिक्षावाल्याने आणले ना त्यांनी जी गाडी चालवली ज्या रिक्षा चालवली बघा, गर्दी बघा. गाईज गर्दी बघा किती बाबू. ही तर आता काहीच नाही. तुम्हाला आतमध्ये गर्दी दाखवते. थांबा, चला आतमध्ये दाखवते तुम्हाला काय गर्दी आहे. कृष्णाचं मंदिर आहे ना. गाईज गर्दी बघा. ही सगळी बेघर झालं. ही पण झालती, पण मी व्हिडिओ चालू केली म्हणून लगे उभं राहिलं. आम्हाला रिक्षाच नाही भेटत. लय गर्दी झाली. हा खाणे के लिए मेरे पास जेब में. लय गर्दी झाली, लय म्हणजे लय गर्दी. आणि मग आम्ही अशी तर बसल्या. बघा इथपर्यंत ट्रॉफिक आहे. आता समजत नाही घरी कसं जाणार. बोला गाईज, आम्ही थांबून आता दमलो. आणि आता आम्ही फायनली चालत चाललो. सांगतो तर ब्रेकिंग न्यूज आहे नाही, आता ब्रेकिंग न्यूज आहे. तर ही आहे ना, ही चालत जाणार आहे आणि आम्ही ओला करून आत्ताच बोलली कामोट्याला आम्ही चालत चाललो. ही चालत जाणार आहे. आपल्याला 7 ते घेईल. मग ए हिला अंबानीच्या बाहेर गेट जवळ टवा बघू उचलते का अंबानी. गाईज आमच्यासाठी एक पण रिक्षावाला थांबत नाही. स्टेशनचं नाव घेतलं का गेलं. आता बघू आपण. आम्हाला एक रिक्षा भेटली. लेट्स गो. आम्हाला रिक्षा भेटल्याची खुशी बघा. गाईज फायनली आता आम्ही पोचलो स्टेशनला. पण जो आत्ताचा रिक्षावाला होता तो जणू एरोप्लेनच चालवत होता. मम्मीचा आता ज्या साईडला बसलेली तिथं गेटच खोलून रिक्षाचा बोललो ना. आता रिक्षा ना आलो तर मम्मी रिक्षाचाच गेट खोलला थोडी ना गाडीचा. आता आम्ही चाललो ट्रेन भरायला. चला गाईज आमचा लक बघा किती चांगला आहे. मग अशी आम्हाला रिक्षा नव्हती भेटत आणि आता बस चढलो आणि ट्रेन आली. म्हणजे लक आहे कुठंतरी. आता आम्हाला ट्रेन एकदम खाली भेटले, एकदम खाली. गाईज आता मी घरी पोचलो. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करेन. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.